गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. काल आपण बघा इंग्रजी विषयामधला जो अल्फाबेट्स हा जो टॉपिक होता तर त्या संदर्भामध्ये माहिती बघितली. आता आज आपण एकच मिनिट इंग्रजी अल्फाबेट्समधली माहिती बघितली. त्यानंतर जो पुढचा टॉपिक आहे तर तो आहे व्होकॅब्युलरी. तर इंग्रजी विषयातला जो पुढचा टॉपिक आहे तो आपण सुरुवात करतोय. व्होकॅब्युलरी मराठीत त्याला शब्दसाठा म्हणतो आपण. रायटिंग वर्ड्स विथ द गिव्हन क्लूज. सब टॉपिक नेम इज रायटिंग words with given clues. You have to write the word related to the given clues. Clues you are knowing, no? Clues म्हणजे हिंट किंवा आयडिया, बरोबर. मग त्या संदर्भामध्ये जर क्लूज तुम्हाला दिला तर त्यावर आधारित प्रश्नांचं उत्तर तुम्हाला द्यायचं असतं. तर बघा आता ह्याच्यामध्ये रिलेटेड वर्ड्स आपण बघूया आणि तुम्हीच मला काही रिलेटेड वर्ड्स सांगू शकाल. मी तुम्हाला सुरुवातीला त्याचं एक उदाहरण देतो. रिलेटेड वर्ड्स म्हणजे काय? च्या संबंधित शब्द, बरोबर. समजा आपण एक क्रायटेरिया घेतला किंवा एक घटक घेतला, त्यावर आधारित समजा जर आपण स्कूल घेतलं, मग स्कूलच्या निगडीत कोणकोणते शब्द आहेत? मग स्कूल असेल, टीचर असेल, नोटबुक असेल, पेन असेल, बिल्डिंग असेल, बेंच असेल, येते लक्षात, क्लासरूम असतील, बरोबर. मग आता त्या संदर्भामध्ये आपण असे अगोदर काही रिलेटेड वर्ड्स बघू आणि मग त्यावर आधारित प्रश्न कसे असतात त्या संदर्भात त्याचा आपण सराव करू. तर याच्यामध्ये बघा मी एक तुम्हाला क्लू देतो की आर्ट्स. आर्ट्स म्हणजे कला, बरोबर. मग या कलेशी संबंधित जे काही शब्द आहेत बघा, इंग्रजी विषयामध्ये काय असतं की आपल्याला जास्तीत जास्त शब्दांचा शब्दसाठा आपल्याकडे वाढला पाहिजे. म्हणून मी काल पण म्हटलं होतं की किमान 10 शब्द रोज आपण शिकले पाहिजे. तुम्ही जर बघत नसाल तर अवश्य बघा. इंग्रजी बातम्या ज्या असतात ना त्यामध्ये बघा नवीन नवीन शब्दांचा आपल्याला काय होतो, उलगडा होतो किंवा नवीन नवीन शब्द आपल्याला माहिती होतात. समजा आपण बघा मराठी बातमी बघितली किंवा हिंदी बातम्या बघितल्या आणि त्या संदर्भातच जर आपण इंग्रजी चॅनल्स किंवा इंग्लिश बातमी बघितली तर त्या शब्द अनेक नवीन नवीन शब्द आपल्याला माहिती होतात, बरोबर. मग आता आर्ट्सच्या संदर्भामध्ये कोणकोणते शब्द आहेत टाका बरं मला चॅटमध्ये. मी तुम्हाला काही उदाहरणं देतो सुरुवातीला. आर्टच्या संदर्भामध्ये आपण म्हणू शकतो पेंटिंग. काय असेल आणखी? क्लासिकल म्युझिक, बरोबर. त्यानंतर पोएट्री, इजंट इट. देन आर्किटेक्चर, डिझाइन, इजंट इट. आफ्टर दॅट acting, modeling, then yes, craft. Yeah, Ayush has given the answer craft. It is also right. Then Sakshi has given us scholar. Is it related with arts? Yes, yeah, dancing is right answer. Then next, is there anybody? Okay, we will write language, isn't it? Then expression, exhibition, art, gallery, expression, exhibition, art,
and gallery. See, Sakshi has given us the answer scholar. See, this is the word scholar means what? Talent, isn't it? Scholar means talent. It is related with? It is not related with the arts. Arts means what? See here. Painting, singing, classical music, poetry, architecture. That is also one type of art. Do you know architecture? Who designs our room or home, isn't it? Then design, acting, performing, isn't it? Modeling. After that, craft is there, dancing is also there. Then in which language? So language is also there. Expression means to express ourselves, isn't it? Exhibition. Do you know exhibitions? मराठीत काय म्हणतात त्याला एक्झिबिशनला? एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. त्यानंतर आर्ट, कला, गॅलरी, isn't it? So these are the words related with arts. But scholar word is not related with art. Is it clear? Okay, then we will go ahead. Suppose competitive exams are there, isn't it? Then it is related with scholarship, then MPSC, then UPSC, NMMS or NTS, isn't it? So related to that, scholar is one of the word related to the, isn't it? Then we go ahead. Then here some relationship is given there. See, if I am giving you first question, if the cup is related with saucer, then key is equal to what? Just now I am giving you the options. First option is there. It is house. Second one is there, door. Third one is there, lock. And the last one is there, iron. Give me answer. Your logical thinking is important. In scholarship exam, what is there? You have to? Yeah. Ayush has given the answer, lock. Yes. Sakshi also given the answer, lock. And it is the right answer. See here, if the cup is related with saucer, means what? For drinking a tea, isn't it? Both these cup and saucers are used. You are knowing that. Just like this key, is it related with house? It is somewhat related but not specifically related. If the lock is there, then key should be there to open the lock, isn't it? So it is the most appropriate option, isn't it? As compared to iron, that is used for press, then house and door are not so relevant, isn't it? Then we go forward. I am giving you the next question. Next question is there. Find out the odd pair from the given options. What we have to do? Find out. Yes, find out the odd pairs from given option. First understand the meaning of this sentence, meaning of this line, isn't it? Find out means you have to find out. It's okay. Odd pair means which is not suitable in that relevant words. You have to find out the odd pairs from given options, and the options are in front of you. First option is there, bat and ball. Sorry, bat and ball. Next is that question and answer. Question and
answer. Next is read and write. Read and write. And the last one is day and morning. Day and morning. Give your answers. 4 options are there. Bat and ball. Yes. Then Ayush has given the answer. Day and morning. It is right option. How? See. Bat and ball you are knowing. Means we are playing cricket with the help of ball and bat. Isn't it? If the question is there, then there should be answer. Isn't it? Here, read and write. Okay, reading and writing are both learning methods. And here, day and morning. See, it is not appropriate. See, day is there. Yeah, if it is day and night is there, then it's maybe okay. Isn't it? But here, day and morning is there. Isn't it? So, this option is odd here. Understood? Isn't it? Okay. Then we will go ahead. Which of the following word is related to family? I am asking you. Which is the related words? Which is related to the family? Okay. I am giving you option. First is crown. Second one is love. Third one is sea. Garden is there. Okay. Garden. And the last one is there. Group. You have to give answer. Which word is related to your family? Give your answers. Family related word. See here, crown means mukut. In Marathi it is called as mukut. Okay. Yeah. Sakshi has given the answer group. Okay. Any other student? Nilima Power has given second one. It's okay. Then more students. Ayush Gore is given the 1. Okay. What will be the answer? See here. Crown means mukut. This love means prem. Garden means bagicha or bag. Group means gut. Now tell me what will be the answer? See here, if a family is concerned, then what will be the answer? Yes? No one is giving. Okay. See, this crown is not there. Yeah, garden means every family does not have this garden. Okay. There are group of people, it is right also, but it is not most relevant to the family. See, but every family is full of love. So, love is the proper option, isn't it? While crown is also not there. Ayush, you are getting this. Okay. Which of the following word is not related to sky? I am giving you the next question. Which is the following word? Which is the following word which, see here, which is not related to sky, which is not related to sky. And I am giving you the options. First option is that
star. Second one is cloud. Third one is sea. And fourth one is sun. What is the answer? Yes? Okay, most of students have given the answer 3 option. C. See here, this is very important, huh? Which is not. What we have to do? We have to first read that question carefully. After that, what is asked in that question, that you have to find out. Here, what is given? See here, which is not, isn't it? Which is not related to sky. That's why, see here, sun is related with sky, cloud is related with sky, star is related with star, or star is related with sky, but here sea is not related with sky, isn't it? So your option is right. Very good. Then the next question. Which of the following word set is wrong? Okay, what happened? In some examples, group of words are given and you have to find out from that group one word is just what different from that group, isn't it? So I am giving you 4 groups. In those groups you have to find out which is the odd one, okay, or which group is wrong. Okay, I am writing here groups. First is animal, animal group belongs to, yes, tail, jaws, wild, and sanctuary. Next group I am writing here. Next is man, head, eye, then tail, after that what is there? Nose is there. And the next group is there here. Bird, beak, horn, wings, tail. The fourth option is there, plant, branch, trunk, fruits, and flowers. So read these groups first properly and find out the answer. Which group is wrong? Give me answer. For this purpose, you should know number of new words, isn't it? If you are knowing the meaning of these words, then you will able to give answer. Yes. Second one, most of students have given us the answer second one, and it is, yeah, Sakshi has given this fourth one. That means you still need some explanation, isn't it? See here, I am explaining here. So animal, okay, animal, prani, okay.
प्राण्यांना काय असते बघा, टेल असते म्हणजे शेपटी असते, जॉज असतात, जबडा. ओके, वाईल्ड म्हणजे वाईल्ड अँड डोमेस्टिक ॲनिमल्स आर देअर, इजंट इट, वाईल्ड. देन सँक्च्युरी where these animals lives, isn't it? Means in this criteria, animal having tail, jaws, wild and sanctuary, means all the words are related with the animals. See here what happened in option 2, man. See here, man has head, isn't it? Then it have eye, you are knowing that, but does not have tail, isn't it? Or having tail now. So nose, yeah, it is man having nose, it's right. See here, then we are going to the next group. See here, bird having, bird माहिती ना, पक्षी, beak. मी साक्षीसाठी सांगतोय, बरोबर. beak चोच असते, हॉर्न शिंग, काही पक्ष्यांना असतात, विंग्स आणि टेल. त्यानंतर प्लांटला काय, ब्रांच असते, बरोबर, फांद्या असतात, ट्रंक असते म्हणजे बुंदा, बरोबर, फ्रुट्स म्हणजे फळे, आणि फ्लावर्स मीन्स यू आर नोईंग दॅट, फ्लावर्स फुलं असतात, बरोबर. म्हणजे ह्या बाकीच्या क्रायटेरियामध्ये किंवा बाकीच्या सेक्शनमध्ये बाकीच्या बाबत ते जे वर्ड्स आहेत तर ते रिलेटेड आहेत फक्त ऑप्शन नंबर 2. साक्षी लक्षात आलं का? If you are getting, then tell yes or type yes. लक्षात येतंय सर्वांच्या? तुम्ही हुशार मुलं आहात. व्हेरी गुड, थँक्यू. आता तुझ्या लक्षात आलं नेमकेपणाने, बरोबर. आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न देतो. Which word will be used for to complete the list of travel? Which word is which word will be used? Which word will be used? खालीलपैकी कोणता शब्द वापरला जातो कशासाठी? will be used to complete, पूर्ण होण्यासाठी. काय? to complete the list of travel. आता मी काय करतो, तुम्हाला जी ट्रॅव्हलिंग आहे त्या संदर्भात काही शब्द देतो आणि कोणतं बाकी आहे ते आपल्याला शोधायचं आहे. जर आपण ट्रॅव्हल करतो तर ट्रॅव्हल कशाने करतो ते आपण लिहू. ट्रेन आहे, बरोबर ना, त्यानंतर बस आहे, बरोबर. आणखी काय असतं? रोड असतील, बरोबर. ट्रॅव्हल करण्यासाठी आपल्याला रोड लागतात. त्यानंतर बोट, माहिती का रे, बोटीने सुद्धा आपण ट्रॅव्हल करू शकतो, बरोबर. सी मध्ये, समुद्रामध्ये ह्या बोटी असतात. त्यानंतर पुढे आहे लॉजिंग, रॉंग स्पेलिंग, लॉजिंग. बघा, ज्यावेळेस आपण प्रवास करतो तर त्यावेळेस साधारणतः आपण ट्रेनने प्रवास करतो, बसने करतो, रोडच्या माध्यमातून करतो किंवा रोडवरूनच करतो, बोटने करतो. आणि त्यावेळेस आपल्याला थांबावं लागतं एखाद्या ठिकाणी, त्याला आपण लॉज घेत असतो, त्याला आपण लॉजिंग म्हणतो. मग आता ऑप्शन दिले तुम्हाला बघा. पहिला ऑप्शन दिला ब्रश, दुसरा ऑप्शन दिला स्टिक, तिसरा ऑप्शन दिला लगेज आणि लास्ट ऑप्शन दिलाय सॉसर. द्या मला आन्सर. कोण देत आहे? लक्षात आलंय? परत एकदा एक्सप्लेन करू. आयुषने फोर्थ पर्याय दिला, बर. आणखी बघा कन्फ्युजन कसं आहे बघा. आता आपण प्रश्न एकदा व्यवस्थित समजून घेऊ. जर प्रश्न ज्यावेळेस आपल्याला पूर्णपणे समजतो ना
तर त्याला आपल्याला उत्तर सापडलेलं असतं. बघा, साक्षीने पण दिलं 4. बर, आणखी सार्थकने मात्र 2 दिलाय. आणखी बर, ठीक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर बघणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जी उत्तरं दिलेली आहेत बघा, विच वर्ड विल बी यूज्ड टू कम्प्लीट द लिस्ट ऑफ ट्रॅव्हल. ट्रॅव्हलशी निगडीत असणारी ही सगळी जी शब्द आहेत बघा, ट्रेन, बस, रोड, बोट, लॉजिंग हे आपण कन्सिडर केलेलं आहे. तर याच्या खालीलपैकी कोणता शब्द आपल्याला आणखी या ठिकाणी ॲड करायचा म्हणजे आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. बघा, आता मला सांगा, ब्रश कोणी पर्याय सुचवला नाही म्हणजे ते तुम्हाला समजलेलं आहे, ब्रश हा त्याच्याशी रिलेटेड नाही. आता स्टिक ही काही प्रमाणामध्ये समजा जर तुम्ही जर ट्रॅव्हलिंग करत असाल तर गरजेची आहे का. समजा तुम्ही जर पर्यटन किंवा आपण ज्याला काय म्हणतो बुवा, समजा डोंगरावर वगैरे जर समजा तुम्हाला जायचं असेल तर त्यावेळेस कदाचित स्टिकची गरज आहे. मग प्रत्येक ठिकाणी तिची गरज आहे का, तर नाही. बट लगेज यू आर नोईंग दॅट, सामान आपण जे घेतो ज्यावेळेस आपल्याला प्रवास करायचा, ज्या मूलभूत गरजा आहेत तर त्या आपल्याला भागवता येतात का, तर नाही. आपल्याला आपल्यासोबत लगेज म्हणजे काही सामान घ्यावं लागतं, बरोबर ना. आणि ते सामान आपण वापरत असतो. मग काय काय असू शकतं, आपलं एक बॅग असते, कपडे असू शकतात, बरोबर. त्यानंतर आणखी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, खाण्याचा डबा असेल, पाणी पिण्याची बॉटल असेल, हे लगेज इट इज मोस्ट रिलेव्हंट किंवा हे इट इज द राईट ऑप्शन. कोणी दिलं ऑप्शन 3 आता, येस, सार्थकने. बघा, सार्थकने बरोबर आता त्याच्या लक्षात आलं, ते इतक्या वेळ लक्षात नव्हतं आलेलं, बरोबर. म्हणजे काय, हे मोस्ट रिलेव्हंट या शब्दाचा अर्थ कळतो का, अधिक संयुक्तिक. आपण त्या ठिकाणी जो जास्तीत जास्त जवळ जातो तो शब्द त्याला म्हणतो आपण. ओके, मग आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय आलं, लगेज. आता इथून पुढं लक्षात घ्या, म्हणजे याच्याकरता काय पाहिजे असतं तुम्हाला, जास्तीत जास्त नवीन शब्द तुम्ही माहिती करून घेतली पाहिजे, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतात. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट रिलेटेड टू इमोशन. बघा, आता मी पुढचा शब्द किंवा प्रश्न देतोय. इमोशन शी निगडीत असणारा शब्द कोणता नाहीये हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि मी ऑप्शन्स देतो. पहिला आहे हॅपी, दुसरा आहे अँग्री, तिसरा आहे सॉरी आणि चौथा आहे स्मूथ. द्या उत्तर. उत्तर टाका चॅट बॉक्समध्ये. आपण सुविधा दिलेली बघा, इंटरॅक्शन होण्यासाठी आपण तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं उत्तर द्यायचं आहे. येस, आयुषने दिलं 3 ऑप्शन. बघा, आता आणखी साक्षीने दिलं सॉरी. बर, आणखी तुम्हाला इमोशन मीन्स व्हॉट, यू आर नोईंग दॅट इमोशन मीन्स फिलिंग. येस, कोणी 3 दिलं, ओके. धनश्रीने सुद्धा सॉरी किंवा येस, तनश्रीने सुद्धा 3 ऑप्शन दिलं. बघा मुलांनो, फिलिंग्स म्हणजे काय, समजा बघा, सपोज यू गॉट फर्स्ट रँक इन युअर क्लास, देन यू फील हॅपी, इजंट इट. दॅट इज वन टाईप ऑफ इमोशन. सपोज द थिंग्स नॉट ऑकर्ड अकॉर्डिंग टू युअर विल. समजा you want to buy a new dress, isn't it, and you does not look or you does not like that dress. Okay, at that time you feel sorry or angry, isn't it. So angry, then sometimes the things not happen, or what happen, suppose you are doing the right things, okay, or you sometimes you feel sorry for anything.
सो सी हिअर, हॅपी मीन्स आनंदी होणे, बरोबर. अँग्री मीन्स राग येणे, आणि सॉरी म्हणजे वाईट वाटणे किंवा खंत वाटणे, वाईट वाटणे, बरोबर. आणि स्मूथ मीन्स मऊ. नाऊ टेल मी व्हॉट इज द आन्सर. आता सांगा बरं काय उत्तर येईल. इथे लक्षात सांगा बरं. येस, नाव ऑल द स्टुडंट्स गेटिंग दॅट द फोर्थ ऑप्शन इज राईट, isn't it? Related to emotion, happiness is there, angriness is there, or feeling sorry is also there, isn't it? But smooth is different word. It's okay. Then I'm giving you the next question. Then you have to answer that question. Okay. Which of the following word is not related to profession? I think most of students will get the answer. And profession. Okay, double S is there. Profession is not related. See here in question what is given, which of the word is not related to profession. I'm giving you the options. First is carpenter, second one is painter, third one is teacher, and the father. Give your answers here. It's okay. Give your answers. Yeah. Related to the, which is not related to profession. You are noting profession. Give your answers. I'm giving you time. Think on these words. Yes? Yes. Now the students are, most of students have given the answer for father, and it is right option. See here, carpenter is making furniture. You are knowing that. Painter painting the walls, isn't it? Then teaching, or the teacher teaches, isn't it? But father is not a profession. Is it clear? So here students बघा, आता आपण हा जो पार्ट घेतोय किंवा याच्यामध्ये काय आहे, तर आपण एक स्कॉलरशिप फाउंडेशन संदर्भामध्ये असणारी जी काही माहिती आहे तर ती तुम्हाला देतोय. परंतु प्रोफेशनली आपण काय करणार आहोत, तर अशा पद्धतीने आणखी आपण आपले फक्त 1, 2 ते 3 मॉड्यूल आता सध्या आपण ओपन केलेत. कोणकोणते, की लाईव्ह लेक्चर्स देतो, बरोबर. त्यानंतर पाठीमागे आपण एक टेस्ट घेतली होती. परंतु आपण आपला हा जो प्रोग्राम आहे तर आपण कसा ठेवणार आहे, तर याच्यामध्ये आपण लाईव्ह लेक्चर्स तर देणारच आहोत. पण तुम्ही तुमचे व्हिडिओ किंवा ज्या वेळेस तुम्ही हे लाईव्ह लेक्चर्स बघत नाही, त्यासाठी आपण व्हिडिओजमध्ये आणखी एक मॉड्यूल तयार केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला चुकलेला जो भाग आहे तर तो तुम्ही बघू शकता. त्याचे व्हिडिओज तुम्हाला तुमच्या वेळेनुसार बघता येतील. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर DPP, डेली प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स आपण तुम्हाला देणार आहोत. आणि आणखी इतर भरपूर मॉड्यूल्स आपण तुमच्यासाठी उपलब्ध करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आणखी एक स्टडी मटेरियल म्हणून एक मॉड्यूल आहे बघा. त्या स्टडी मटेरियलमध्ये आपण जो कोणता टॉपिक घेतो ना त्याच्याशी रिलेटेड असणारे, आता समजा आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं आर्ट्सशी रिलेटेड, बरोबर. पण आर्ट्सच नाही तर आणखी इतर एक 5-6 ग्रुप आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते तुम्ही तुमच्या निवांत वेळेत बघून घ्यायचे आहेत, बरोबर. तर आपण अशा पद्धतीने एक नाही तर साधारणतः आपलं टार्गेट आहे की 2020 मध्ये होणारी ही जी काही शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्या संदर्भात किमान 2020 प्रश्न तुम्हाला तुमच्याकडून आपण सोडून घेणार आहोत. मग ते वेगवेगळ्या माध्यमातून, कोणकोणत्या लाईव्ह लेक्चर्समध्ये कदाचित कमी प्रश्न होतील, परंतु आपण रोज DPP देणार आहोत, रोज असाइनमेंट देणार आहोत, म्हणजे रोजचा होमवर्क असणार आहे. काही ऑफलाईन टेस्ट असतील, काही ऑनलाईन टेस्ट असतील. आणि आपलं जे टार्गेट आहे की पहिल्या 100 विद्यार्थ्यांमध्ये आपली जी मुलं आहेत तर ती आली पाहिजेत. पहिली 100 कोण, तुम्हाला माहिती असते की राज्य गुणवत्ता यादीमध्ये 100 मुलं येत असतात.
शहरी विभागातून 100 मुलं निवडतात आणि ग्रामीण विभागातून 100 मुलं निवडतात. ह्या सगळ्यांची पायाभरणी आपण ह्या निमित्ताने करतोय आणि पूर्ण महाराष्ट्रातून आपणाकडे जे जे मुलं जॉईन झालेले आहेत या सर्वांमध्ये आपण ही स्पर्धा ठेवतोय, बरोबर. आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला एक चॅलेंज असणार आहे. चॅलेंज म्हणजे काय की तुमच्यासारखे पूर्ण महाराष्ट्रामधून तुमच्यासारखे जितके मुलं असतील त्या मुलांमध्ये तुम्हाला फाईट करणं किंवा चॅलेंज हे त्या टेस्टमधून मिळणार आहे. समजा तुम्हाला 50 समजा 100पैकी तुमचे 100 मार्क्स मिळाले, पण 100 मार्क्स मिळवणारे किती विद्यार्थी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर त्याचं चॅलेंज तुम्हाला असणार आहे. तुम्हाला 90 मार्क्स मिळाले तर 90 मार्क्स पूर्ण महाराष्ट्रातून किती विद्यार्थी मिळवतात, तर त्या 90 मार्क्सचे असणारे जे काही 10, 20, 50 जे काही मुलं असतील त्याचं चॅलेंज तुम्हाला स्वीकारता येणार आहे. म्हणजे आपली स्पर्धा केवळ आत्तापर्यंत काय होतं की शाळेमध्येच होते, बरोबर, किंवा फार तर फार तालुक्यात होते, प्रज्ञाशोधच्या माध्यमातून जिल्ह्यापर्यंत होऊ शकते. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या काही शाळा आहेत की ज्यांच्यामध्ये शिष्यवृत्ती क्षेत्रामध्ये काम केलं जातं, खऱ्या अर्थाने शिष्यवृत्तीची तयारी केली जाते, अशा सर्व जवळपास शाळेंचे विद्यार्थी आपल्या या क्लासच्या निमित्ताने आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये तुमची स्पर्धा होणार आहे. म्हणजे आपल्याला त्या गुणवत्ता यादीत येण्याचं जे काही त्याच्यासाठी जी काही तयारी लागते तर ती ह्या निमित्ताने होणार आहे. म्हणून जास्तीत जास्त मुलांना सांगा, तुमच्या मित्रांना सांगा, त्यानंतर फॅमिलीज आणखी जर कोणी असतील तर त्यांना सांगा. तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आता यामध्ये सहभागी करून घ्या आणि ह्या निमित्ताने मी एवढंच सांगतो. धन्यवाद.